नाही म्हणता म्हणता दोन्ही भाकरी दिल्या या पोराला. पोरगा नाही, भालचंद्र. चांगलं आहे. मग ह्यो भालचंद्र गेल्यावर म्या ते रिकामं टोपलं उचकून पाहिलं, मग तर त्याच्यात 5 भाकरी होत्या. 5. काय सांगतोय? होय. म्हणजे हे साधं पोरग नाही म्हणायचं. हा. काय तुम्ही बी ह्यांच्या नादी लागू नका सा. ते तुम्हाला काय बी सांगताल आणि तुम्ही भरोसा ठेवताल. होते माझू काका तुला अनुभव आला ना मग झालं तर. होय. अंगावर काय द्यायचं का ह्यांच्या? म्या काल रातच्याला याला घोंगडी दिली होती. बर मग कुठंतरी टाकली असणार. मी काय म्हणते, चला घरला. चला चला. पांडुरंग हरी वासुदेव हरी. चला येतो येतो. भादू काका मी तुला काय सांगितलं आहे? काय? माझ्या मोर तुझे बघितलं ते तुझ्यापाशीच ठेव. इथं जे बघितलं ऐकलं हे कुणासने बी सांगायचं नाही. होय. आता म्या चांगलं लक्षात ठेवतो बघ. पर बाळप्पा, त्या भालचंद्राचं काय करायचं? मी हाय की मी बघतो. येतो म्या. तुम्हासने आता इथं जास्त दिस राहताना यायचं. आजपासून स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचा आणि खायचं. म्या जाऊ का पंच? अयो येत त्या अयो भुके नाही ते पोटात कावळे काव काव करायला लागले आणि तू काय जातो जातो लावलंस. का नशीब आहे तुमचं पंच. घरात 7 रांजण सोन्याने भरलेले आहेत. धान्याचे कोठार खचाखच भरलेले आहेत. त्या तिजोरीत दाबून ठेवलेलं पैक आहे, खायला नाही तुम्हाला. जास्त बोलू नकोस रे त्या. माझ्या पोटाची काही ती सोय बघ आधी. पीठ आहे का भाकरीला? पीठ ते काय ठेवले आहे तिथे वैजंताने. जेवण या. अयो मी आणू? भाकर कोणाला पाहिजे? तुला बघतो नंतर. हा. बसू नका, दगड घेऊन या 3. अयो मी आणू? भाकर कोणाला खायची? ठेवा. एका दगडात का तुमच्या कोणा चूल बनवली होती एका दगडात? आणखी 2 घेऊन या. अयो तू नाही खाणार भाकर? मी माझ्या घरला जाऊन चांगली भाकरी खाईन. जा आनंद पटकन. अय्यो तवा कुठे? अयो ठेवला आहे तिथे. जा ना गपचूप. घेऊन या. अयो भाकर कोणाला पाहिजे? पोटासाठी समज करा लागत पण. भाकरीची परत आणा आणि पाणी बी घेऊन या. हे घे. तवा कुठे? काय पण अयो तवा. आता हे परातीत पीठ टाका. अरे मला येत नाही रे त्या भाकर. अहो पण मला बी येत नाही. पण मी पाहिलं आहे भाकरी कशी करतात ते. मला ठाव आहे ना. घ्या तुम्ही पीठ घ्या.
आणि आता हेच हेच पाणी होता. पण पाणी किती वाचायचं काय याचं गणित राहत. अय्यो असं भटकन वाचताना पाणी हा? त्याची भाकरी खायची आपल्याला, खीर होईन त्याची अशानी. अय्यो नको रे त्या नको बाबा. हा आता त्याला असं मळा. हा. हा, असं मळा. पण त्याला प्रेम पाहिजे. अय्यो तेच नाही रे त्या तेच नाही बघ. बाळू तिथंच थांब. कुठं होतास दिसभर? तोंड नाही का बोलायला? आया काय विचारती हाय? बघा सासरे बुवा, या म्हणलं नव्हतं का तुमचा धाक नाही राहिला बाळ्याव. अरे बाळ्या बोल की. बाहेर जायला सांगा, लगेच जाईल. बोलाय ना ग. आजे बाळू मामांच्या डोळ्यात पाणी हाय. अरे 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 हा. ही चंद्रासारखी भाकरी झाली पाहिजे. अय्यो चंद्रा सर. हा. पण ह्यो कंचा गावताना कशा म्हणायचा? अरे अरे आता ह्याच्यात टाका तव्यावर. हा, टाका हे. अरे ते सगळी सांडली. अय्यो त्या काय करतोस? अहो पाणी लावतात त्याला तसं. अय्यो अय्यो अशी भाकरी होती. हा. आता ह्याला असं पलटायचं. जमत की नाही? आता ही होईन तेव्हा त्याच्यावर तेल लावा. हा? असं मीठ लावायचं आणि मग खाई. अय्यो ताट. हाताने खा. ताट कुठे म्हणे? अय्यो तात्या हा? मी अशी भाकरी कधी खाल्ली नव्हती बघा. मी आम्ही तुम्हाला आजपर्यंत असं पाहिलंच नाही. नशीब आता काय दुसरं. मी जाऊ घरला आता. खाऊन घ्या कशी का असं ना. लगीन लावून देत नाही माझं, मग काय होणार आहे. चंद्रासारखी भाकर.
बाळू काय झालं? अरे तू बोललाच नाही तर कसं समजल बाळू? भालचंद्र हाय आज त्याला गावातल्या पोरांनी दगड मारली ग. लय लागलं त्याला. त्यानं कुणाचं काय वाईट केलं आहे का? देवा वाईट झालं बघ बाळू. पोरं बी मिली वांडच आहे तिथली. त्याला काही लागलं नाही ना व? मग पोराने एवढी दगड मारली तरी ते कुणाला काय बोलला बी नाही, कुणावर रागवला बी नाही बघ. आता तो बोलतच नाही म्हणल्यावर रागवल कसा? अरे आम्ही भाकर घेऊन हुडकत होतो दिसभर, त्याचं काय? बर काळजी करू नका, आम्ही त्याला भाकर देऊन आलो आहे. चल तू बी हात पाय धुवून घे आणि रडू नका, नका रडू. चल. आयो मी जातो साळ भाकर घेऊन. नंदी दे ग. घे. शिकायला मिळालं हाय तर शिक बाबा. गुणी हाय माझा भीमा. किती दिवसांनी ऐकलं हे? काय गंगे, अगं आईसाठी समधी लेकर सारखीच. बरं मी जातो साळ. मास्तर का होत्यात? जा. आयो मी बाहेर जातोय. वय बघितलं का? आता गावात काल काय झालं ह्यानीच सांगितलं ना व? आता याला घरात बसता येत नाही का? घरात बसून काय करू? लाकडं आहेत की, सरपण तोड. आल्यावर तोडल. कुठल्या बी कामाला मी नाही म्हणत नाही. आय सांगा मुतायला. ती बी तुझीच कड घेणार. आणि आधीच सांगून ठेवते, बाहेर कुणासनी भाकर देत नाही बसणार. बाई तर दिसरा शेतात राबतोय आणि तू वाटत बसलो कसनी. गंगे अगं किती बोलशील त्याला? मला काय बी नग आणि तुझी भाकर बी नग. बाळू बाळू थांब. गंगे हे काय बरं नाही बघ. अगं तुझा भाव आहे ना व त्यो. अगं होय म्हणूनच बोलले म्या. धरा कोणतरी. धर धर. जाय महादू धर नाही. अरे आता याला आवरायचा कसा? अरे जीव जायचा कोणाच तरी. अरे धर. बाळू अरे माग व्हाय नाही. अरे लाद बीत हल्ले ना तिने आडवा करून टाकीन ठेव. अरे केवढा घोडा आहे ठेव. होय माग. अरे कुणीतरी थांबवा की त्याला. जाय नाही. बाळू अरे इकडे वय. गोदा जमा एप्पल घेऊन ये. असं नाही ऐकायच तो. वय वय. सुंदरा
ए सुंदरा, काय झालं गोदे? अगं गावात घोडा उधळला आहे. तो पोरगण बाळू ततच आहेत. अगो बाया, बाळूला काय केलं नाही ना हो त्यानं? अगं नाही, पर तू चल बेगी बेगी. काय झालं? हवं, गावात घोडा उधळला आहे आणि कुणाचं बी ऐक ना त्यो. त्याला आपण काय करणार आता? अगं बाळू आहे तिथं. चला चला चला. चला चला. भाभी आहे ना. अरे पण काय झालं काय? चल तुला तिथं जाऊ. चला. थांबताय का नाही ते? अरे भयप्पा, ते बघ. भाया, अरे मधी का उभा राहिला आहेस? बाळू, तू इकडे ये. अरे त्या पोराच्या नादाला नग लागू. ए गंगे, तू फक्त सांग मला, बघ मी त्या घोड्याला वटणीवर आणतो का नाही. राहू द्या. उतानं पडला तर मला शेकत बसावं लागल. ए हिर्या, उगा मोरा जाशील ना हाड मोडून घेशील. होय. थांबा. त्याला थांबिला नाही, त्या समध्या गावात घुसून मारल लोकांनी. तू नग मधी पडू बाळू. भालचंद्र, आता लोकांनी दाव कोण आहेस तू ती?
अरे ह्यो उधळणार घोडा असं याचा याची गपगुमान कसं काय उभं राहिला? पळून पळून दमला असेल त्यो. अरे जावय बापू पळून पळून दमालतो का तुमच्या वाणी आहे का? हा? तात्या चला बघत बसू नका समजू चला चला ह्यानं थांबविलं घोड्याला